नाही, आम्ही कोणतेही गुन्हे जरी केले तरी ते सगळे माफ केले जातात. ही लोकांची आणि सत्ताधाऱ्याच्या लोकांच्या बाजूनी गेल्यानंतर ही निश्चित मानसिकता झालेली अमोलजी, मी आहे. अगदी काही त्यामुळे वेळासाठी तुम्हाला हे थांबवतेय. वेगळं काही नितेश राणे नाहीये. बोलतायत, थेट जाऊयात. जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती. यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल, जिथे जिथे माझे सहकार्य लागेल, या सगळ्या जणांना देण्याचा शब्द या निमित्ताने मी देतो. साहेब, कणकवली शहरात नगराध्यक्ष सुनील नरवडे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, शेवटी बघा, ही निवडणूक आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आम्हाला 2017ला याच कणकवलीच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली. कदाचित आम्ही जी काय कामं केली, जी काय विकास कामं केली ते जनतेला रुजली नसतील, जनता त्याच्यावर समाधानी नसेल, जनतेला त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यामुळे जनतेने आपलं मत, आपला राग, आपली भावना या मतदानाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. शेवटी निवडणुका ह्या जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्याचं एक प्रक्रिया असते आणि जनतेच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला कळलेल्या आहेत. तर लोकसभेला बघितलं तर कणकवलीमध्ये लीड होता कणकवली शहरामध्ये. विधानसभेला तुम्हाला सुद्धा कणकवली शहरानं मताधिक्य दिलं होतं, मात्र नगरपंचायत मध्ये असं नेमकं काय घडलं की जिथं तुम्हाला शेवटी काय ही निवडणुका म्हणजे लोकसभा ही वेगळ्या विचाराने लढली जाते, विधानसभा वेगळ्या विचाराने लढली जाते आणि आता नगरपंचायती ह्या वेगळ्या विचाराने लढले जातात. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. या कणकवलीच्या निवडणुकीमध्ये मी विरुद्ध सगळेच होतो, म्हणजे आतमधले, बाहेरचे, माझे, विरोधातले सगळे एकत्र आलेले. सगळ्याच लोकांनी नितेश राणेला कशा पद्धतीने थांबवू शकतो यासाठी खुली आघाडी केलेली. शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा. त्या बाबतीमध्ये जे काही 15-20 दिवस मला जो काय अनुभव आला, मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे. कारण का ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो. कारण का मी प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता, म्हणजे कुटुंबापासून विरोधकांपर्यंत. म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे काही हे आमचे सन्मान्य राणे साहेबांसाठी वर्षानुवर्ष सेवा केलेले कार्यकर्ते, त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले. मग उद्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंबासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीने यापुढे विचार करतील. कारण का हेच अगर कार्यकर्त्यांना फळ भेटत असेल तर निश्चित पद्धतीने यापुढे कार्यकर्ते विचार करतील. आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू, विश्वास देऊ. शेवटी सन्मान्य राणे साहेबांच्याच नेतृत्वाकडे बघून ते वर्षानुवर्ष राजकारणात, समाजकारणामध्ये आहेत. फार लहान वयापासून हे लोक सगळे राणे साहेबांना बघून निवडणुकीमध्ये काम करतात, म्हणजे राजकारणात काम करतात. पण अगर अशा परिस्थितीमध्ये अगर अशा निवडणुका लढवल्या गेल्या, मी एवढं जनतेला जो शब्द दिलेला पालकमंत्री म्हणून किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून की मी वातावरण खराब करायला देणार नाही, मी वातावरण खराब होत असेल तरी पण मी संयम ठेवणार, मी शांत राहणार. आणि तसं मी राहिलो. धिंगाणा घालणं, तमाशा करणं हे तसं सोपं आहे, पण जिल्ह्याच्या मध्ये वातावरण खराब अगर होत असेल तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं मी जो काय जनतेला शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे. मी कुठेही माझ्याकडून वातावरण खराब होईल असं काहीच केलं नाही आणि घडायला पण दिलं नाही. मी पोलिसांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काय तक्रार तिथे द्यायचो. पण ठीक आहे, जनतेला जे काय नजरेसमोर दिसलं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं. जिल्ह्यात चारही निकाल पाहिले साहेब तर इथं असंच म्हणावं की जिंकण्यासाठी राणेच लागतं. ठीक आहे, पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच आहेत ना. ते काय राणे साहेबांना न मानणारे ते उमेदवार नाहीत ना. म्हणून ठीक आहे, आता मी जसं बोललो की मी एका जबाबदार पदावर आहे
मी राजकारण करू शकत जास्त राजकारणाबद्दल राजकारण करू शकत नाही, बोलू शकत नाही. शेवटी जो पण आता आलेला आहे, निवडून आलेले आहे, त्यांना साथ देणं, त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे पालकमंत्री म्हणून. पण वैयक्तिक दृष्टिकोनातून अगर तुम्ही मला विचारलं, निश्चित पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी राणेसाहेबांसाठी आपलं आयुष्य दिलं, त्या कार्यकर्त्यांना पराभव आज पाहायला मिळतं, हे मला असं वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे किंवा दुःखदायक आहे. याचं कारण असं आहे की शेवटी आमच्या कुटुंबाला मोठं कोणी केलेलं आहे? ह्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ह्याच कार्यकर्त्यांमुळे आज राणे कुटुंब हे राज्यासमोर आणि देशासमोर गेलेलं आहे. ह्याच कार्यकर्त्यांनी सन्मान्य राणेसाहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली. ह्याच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना आज हे दुःखाचे दिवस दिसणं ते निश्चित पद्धतीने माझ्यासाठी दुःखदायक आहे. पण मी सदैव त्यांच्या बरोबर असणार आणि मी परत एकदा कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून उभारी कसं घेऊ शकतो त्या दृष्टिकोनातून मी काम करतो. सर, आपली कणकवलीमध्ये नगराध्यक्ष सीट म्हणजे भाजप विजयी होईल असे असताना सुद्धा नेमकी गणित काय शहरामध्ये चुकली त्याच्यामुळे हा पराभव सुद्धा? मला विचारलं तर ही निवडणूक ही लोकशाहीमध्ये जनतेने निकाल दिलेला आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या पद्धतीने, प्रत्येक बाजूने आपल्या आपल्या पद्धतीने जनतेसमोर बाजू मांडलेली आहे. आम्ही आमची 100% बाजू मांडली, शहर विकास आघाडीची 100% बाजू मांडली. शेवटी जनतेने ठरवायचं होतं कोणाला संधी द्यायची, कोणाला संधी द्यायची नाही. या दृष्टिकोनातून ही निवडणूक घडलेली आहे. आम्ही जेव्हा सत्ता आमच्या हातात होती कणकवलीची, तेव्हा आम्ही कुठेच कमी पडलो नाही. आम्ही 100% सगळ्या बाबतीमध्ये विकास कसा असतो, कसा करायला पाहिजे केलेला आहे. आता पाहू पुढची 5 वर्ष संदेशजींच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी काय किती चांगलं काम करते आपण निश्चित पाहू. संदेश पत्रकारांनी असा एक आरोप केला होता पत्रकार परिषदेमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये 10-15 हजार रुपये वाढले जातात. पुढे मग तर माझे 17 ते 17 उमेदवार निवडून आले पाहिजे. माझ्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आला पाहिजे. मला नेहमी वाटतं जनतेला असं मतदारांना असं गृहीत धरणं की मतदार विकले जातात, हे असं एकाने पण कोणी आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे. निवडणुका प्रत्येक जण आपल्या प्रत्येक पक्ष प्रत्येक बाजू आपल्या आपल्या पद्धतीने लढतो ना, पण त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी तुम्ही जनतेच्या मताचा अनादर कसा करू शकतो आपण? जनतेला माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं. आता खालती नगरसेवकाला मतदान मिळतं पण नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही. म्हणजे जनता शून्य आहे. कणकवलीची जनता, मालवणची जनता, सावंतवाडीची, वेंगुर्ल्याची जनता शून्य आहे. तिला माहिती आहे आपल्यासाठी बरं वाईट काय आहे आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेलं आहे. जे काय पैसे वाटपचे आरोप झाले, कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा. पैसे मिळालेले आहेत, पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का? मग मला असं वाटतं ते आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतली आहे. मागच्या 5 वर्षात साहेब जी तुम्ही आश्वासनं दिली होती, पोद्दारसारखं काम असेल किंवा रिंग रोड असतील, विकास कामं मागच्या 5 वर्षात केली. तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण पण केली, परंतु कुठेतरी ह्या निवडणुकीत मतदान होत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडला होता. मतदारांनी विकासावर फोकस करून मतदान केलं की नुसते झालेला भावनिक आव्हान यावर मतदान झालं असं तुम्हाला वाटतं? आता मला असं वाटतं त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ द्यायला पाहिजे. आता नेमकं काय झालं, आता निवडणुकीचा निकाल येऊन अवघे 2 तासच झालेले आहे. आम्ही पण थोडं जरा विश्लेषण करू, आम्ही पण जरा खोलात जाऊ नेमकं काय झालं. एवढी विकास कामं केल्यानंतर पण, एवढी जमेची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता, जसं मी तुम्ही जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे. तर मला असं वाटतं की थोडा विश्लेषण करायला आम्हाला थोडा वेळ दिला तर त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला एक पत्रकार परिषद घेऊन अजून सखोल माहिती देऊ. साहेब, कणकवलीत निलेश राणेंच्या एंट्रीमुळे शहर विकास आघाडीला ताकद मिळाली आणि त्याच्यामुळेच हा विजय झाला. निश्चित पद्धतीने निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे. त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला. त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही.
आज रॅलीमध्ये या निलेश राणे साहेबांचा फोटो देखील घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. तर नेता म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून, भाऊ म्हणून तरी मला अभिमान वाटतं की नाही. शेवटी निलेश राणेंचाच फोटो त्यांना झळकवायला लागला. आज विरोधक जिंकले असले तरी पण त्यांना राणे साहेबांच्याच मुलाचा फोटो झळकायला लागलं. ह्यात तर त्याच्याबद्दल मला निश्चितपणे समाधान आहे. सर, तुम्ही आता समाधान देखील व्यक्त केलं, कौतुक देखील केलं निलेश राणेंचं, पण मनामध्ये अशी कुठेतरी खंत आहे की निलेश राणे उभं राहिले आणि या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी त्यांनी कुठे निर्णय बदलला. तर कणकवली नगर परिषदेत शिवसेनेच्या जागा जास्त आलेल्या आहेत. त्या संदर्भात नितेश राणे हे बोलत होते. कोकणात भावाने भावाला धक्का दिलेला आहे. नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना कोकणात पाहायला मिळालाय. निलेश राणेंनी मंत्रीबंधू नितेश राणे यांना मागे ढकललंय. शिवसेनेच्या जास्त जागा कणकवली नगर परिषदेत. सगळ्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक जो म्हणजे भय होता या शहरामधला, तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणेंनी केलं. आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे. या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिला. आणि या सगळ्यावर कुठेतरी कणकवलीतल्या जनतेनं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत, शिंदे सेना असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेतूमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी मिळालंय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे उदय सामंत साहेब असतील आणि सगळ्यात महत्वाचा रोल निभवणारे निलेश राणे आमदार असतील, या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद त्यांचे मानतो.